नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 15 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की शर्वरी खोटं बोलते पैशासाठी. ती हे सगळं प्रयत्न करते हे घरात सगळ्यांनाच जाणवत असतं. आणि त्यात भरीसभर म्हणजे जानकी ऐश्वर्या यांना समजलेलं असतं की शर्वरी आपल्यासोबत विक्रांतचा मोबाईल घेऊन आली आहे आणि आपल्या सगळ्यांना खोटं सांगते की विक्रांतचा फोन लागत नाही, विक्रांत फरार आहे. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका शर्वरीवर नजर ठेवून असतात. शर्वरीच्या हालचालींवर नजर ठेवून असतात आणि त्यासोबतच कार्तिकला भेटायचं, विक्रांत कुठे आहे याचा शोध लावायचं हे ठरवतात. ऐश्वर्या शर्वरीवर नजर ठेवून असताना शर्वरी एका माणसाला फोन लावते. ती त्या माणसाला म्हणते, नको काळजी करूस, मी या घरची मुलगी आहे आणि मला या घरचा हक्क लवकरात लवकर मिळणार म्हणजे मिळणारच. एकदा का पैसे मिळाले ना की आपण फरार व्हायचं. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, तर त्याचा बंदोबस्त मी आधीच केला आहे. ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि ती धावत जानकीकडे येते. ऐश्वर्या जानकीला म्हणते, जानकी, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. शर्वरीला इथे कळलेलं असतं की ऐश्वर्याने आपलं सगळं बोलणं ऐकलं आहे. शर्वरी तिथे येते आणि ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, काही सांगत होतीस का? ऐश्वर्या काहीच बोलू शकत नाही. आता ऐश्वर्या, जानकी शर्वरीचं पितळ कसं उघडं पाडतायत ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अवंतिका, जानकी आणि ऐश्वर्या ठरवतात की आता शर्वरीवर नजर ठेवायची. ऐश्वर्याला वाटतं की आपण कार्तिकला सुद्धा भेटलं पाहिजे, की शर्वरी जे बोलते ते खरं आहे की नाही हे शोधून काढायला हवं. जानकी म्हणते, ऐश्वर्या, एक काम कर, तू जा. ऐश्वर्या म्हणते, मी एक्सपोर्टरबरोबर मीटिंग ठरवते आणि ऋषिकेशला घेऊन जाते. म्हणजे ऋषिकेश दादा आणि आम्ही दोघं कार्तिकला भेटू. तिथे नेमकं काय झालं हे कळून घेऊ. त्या सगळ्यांचा प्लॅन ठरतो. तर थोड्या वेळाने सगळे नाश्त्यासाठी एकत्र बसतात. सगळे खुश असतात, आनंदी असतात. पण शरूला ते बघवलं जात नाही. शरू चिडचिड करण्याचा, भांडणं करण्याचा प्रयत्न करते, पण सगळे तिला थांबवतात. तर थोड्या वेळाने शर्वरी आपल्या रूममध्ये येते आणि आपल्या बॉयफ्रेंडला फोन लावते. ती त्याला म्हणते, काही होणार नाही, एकदा मी फोन चालू करून बघतेच काय होते ते. शर्वरी विक्रांतचा फोन चालू करते आणि तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकीला बघून शर्वरी पटकन विक्रांतचा मोबाईल लपवते. शर्वरी जानकीला विचारते, जानकी वहिनी, तू इथं काय करतेस? जानकी म्हणते, अहो मंदिरात जायचं होतं, तुमचे जे काही प्रॉब्लेम चालू आहेत ना त्यासाठी म्हटलं देवाकडे प्रार्थना करावी, तुम्ही याल ना? शर्वरी म्हणते, हो येईन ना. जानकीने मोबाईल बघितलेला असतो. जानकी शर्वरीच्या रूमच्या बाहेर पडते आणि तेवढ्यात तिला मेसेज येतो की विक्रांत जवळपास कुठेतरी आहे. जानकी मनात म्हणते, विक्रांत भाऊजी जवळपास म्हणजे ते मुळशीत आलेत? पण शर्वरी असं काही बोलला नाही. जानकीला डाऊट येतो. जानकी ऐश्वर्याकडे धावत जाते आणि ती ऐश्वर्याला मोबाईल दाखवते. ऐश्वर्या थोडंसं सर्च करते आणि तिला कळतं की विक्रांत आपल्याच घरात आहे. ऐश्वर्या जानकीला म्हणते, विक्रांत भाऊजी आपल्याच घरात आहेत? जानकी म्हणते, नाही, आपल्या घरी तर कोणी आलं पण नाही आहे. ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते, म्हणजे शर्वरी वंशांनी विक्रांत भाऊजींचा मोबाईल इथे आणला असेल. जानकी म्हणते, नाही ग ऐश्वर्या, हे असं कसं शक्य आहे? अगं शर्वरी वंश म्हणाल्या ना की विक्रांत भाऊजी पैसे घेऊन फरार झालेत, तसंच काहीतरी झालं असेल. आणि शर्वरी वंश जेव्हा इथे आल्या होत्या तेव्हा त्यांची मनस्थिती बघितलीस ना तू. अगं नक्कीच विक्रांत भाऊजी गेले असतील, त्यांचा मोबाईल इथे कशाला असेल? ऐश्वर्या थोडा विचार करते म्हणते, जानकी मला सांग, विक्रांत भाऊजी कसे होते, म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता, बोलायचं राहिलं कसे होते? जानकी म्हणते, विक्रांत भाऊजी खूप चांगले होते, शांत, समजूतदार, आपल्या रणदिवे कुटुंबाचा मुलगाच होते. ते नेहमी नानांची, आमच्या घरच्यांची, सगळ्यांची चौकशी करायची. त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम आले ना की आम्हाला फोन करायचे. ऐश्वर्या म्हणते, जानकी विक्रांत भाऊजी आणि तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? जानकी विचार करते म्हणते, नाही, बरेच दिवस झाले आमचं बोलणंच झालं नव्हतं. जानकीला पण डाऊट यायला लागतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.